नमस्कार. तर आज आहे चांदकची जत्रा आणि चांदकच्या जत्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे माझी इथे आपल्या घराच्या बाहेर रोडवरती सुस्वागतम चांदकची जत्रा 2026 ज्याप्रमाणे वर्ष त्याप्रमाणे आपली ही रांगोळी असते प्रत्येक वर्षी सुस्वागतम आणि रोडवरती मग गाड्या येतील जातील आपली रांगोळी हा आजच्या दिवशी तरी राहते. ठीक आहे, तर चला मग आज आहे दंडवत. आपण आता दंडवताची तयारी प्रथम चांदकची जत्रा 2026 आपल्या यूट्यूबचा ब्लॉग आणि गाड्या बघा कशा येत आहेत, पण गाड्या साईडने जात आहेत आपल्याला सपोर्ट करत आहेत. तर मी प्रियांका वीर खामकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे चांदकची ताजी यात्रा आणि ताजी यात्रा म्हटलं की आमच्याकडे असतं ते म्हणजे दंडवत आणि ते असतं नवसाचं दंडवत. घरोघरी प्रत्येकाने आपल्या देवाऱ्यापासून ते भैरवनाथ मंदिर जे आपल्या बाजूलाच आहे इथे, तर हे भैरवनाथ मंदिर हे चांदकचं ग्रामदैवत आहे आणि भैरवनाथाची यात्रा असते दरवर्षी आणि ताज्या यात्रे दिवशी दंडवत हा प्रकार असतो. तर आपण आता बघणार आहोत आपल्या घरामध्ये काय काय तयारी केली आहे. ठीक आहे, चला. होत आहे रांगोळीने आणि हे काही मोठीच्या मोठी घराला शोभेल अशी रांगोळी आपण काढून घेतलेली आहे आणि छान प्रकारे आता बघा इथे सकाळपासून माझा तोच कार्यक्रम चालू होता रांगोळ्या. तर हे पूर्ण मोठ्या गालीच्या आपण काढलेला आहे. त्यासोबतच इथे तुम्हाला छाप वाटतील असे आपण फुलं उगवत आहेत की काय असं वाटेल असे आपण साईड रांगोळी काढलेली आहे इकडे. हे बघा आणि चांदकची जत्रा 2026 आपण इथे काढलेलं आहे आणि वहिनींची तयारी झालेली आहे. आता वहिनी काय झाली का तयारी? चला आता आम्ही फोटोशूट करणार आहोत लवकरच. तर ही बघा ही छोटी रांगोळी आहे पुढच्या साईडला फ्रंटला, ही वहिनींनी काढलेली आहे आणि अशा प्रकारे आता आपल्या घराची सजावट झालेली आहे रांगोळी आहेत आणि त्यासोबतच आपली फुलं ही छान छानपणे टवटवीतपणे आलेली आहेत. तर दरवर्षी मी दरवेळेस जेव्हा येते तेव्हा तुम्हाला झाडं फुलं दाखवत असते. तर ह्यावेळेस पण बघून घ्या. आता ते बघा एकदम छान छान फुलं आलेली आहेत एकदम टवटवीत. हे बघा सगळी काही फुलं आहेत आणि इथे पण छान छान कळ्या आलेल्या आहेत सगळ्या. इतकं सुंदर फुलपाखरू आपल्या हा मोगऱ्यावरती बसलेला आहे. किती सुंदर, खूप सुंदर होतं ते. वाव, परत आले. परत मंदिरामध्ये आपल्याला लागतात ते म्हणजे हार आणि हळदी कुंकू. त्याचं ताट आपलं रेडी झाले आहे. त्यासोबतच इकडे नैवेद्य लागतो. तर हे बघा नैवेद्याचं ताट आहे, पुरणपोळीचं नैवेद्य, त्याच्यानंतर भात, गुळवणी आणि खरवडं कुरवडे भजी असं आपलं नैवेद्य असतो आपला तयार झालेला आहे. आणि ते आपल्या घरातले दंडवताची तयारी करतात बघा. सोन्याचं दंडवत असतं त्याच्यामुळे ह्या वर्षी तो दंडवत घेणार आहे. यात्रे दिवशी देवांना मान असतो त्यामुळे देवपूजा आणि त्यासोबतच मंदिराला रांगोळी वगैरे पाहिजे असते. आणि हे असं दंडवताची काठी आणि दंडवताच्या काठीने दंडवत घालतात. तर त्याची पूजा होते मंदिराच्या समोर पहिल्यांदा. तर हळदी कुंकू लावून घेणार आहोत आपण. देवाऱ्याला हार पाहिजेच असतो. तर आपण देवाला नमस्कार करू. आज यात्रेला परी सकाळी लवकर उठले काय परी आहे. चांदकची जावई नमस्कार करा. नमस्कार. कसं वाटतं मग तुम्हाला चांदक मध्ये? छान वाटते, मस्त वाटते. आता दंडवत बघणार आहेत तुम्ही? बघणार आहे या टायमाला. काय माहिती आहे तुम्हाला दंडवत बद्दल? काय माहिती? हा, दंडवत म्हणजे आता प्रत्येकाच्या देवाची श्रद्धा, त्याच्यावर विश्वास ठेवून काही गोष्टी नवसाचं असतं देवाकडे. अजून त्यांनी पाहिलेलं नाहीये. करतो ना खरं खरं. आता पहिल्यांदा पाहणार आहे ना. चला मग बघूयात आपण चांदक मधील दंडवत. प्रमाणे फोटोशूट इथे चालू आहे. दरवर्षीप्रमाणे आपल्या युट्यूबला थंबनेल असतो ते म्हणजे आपलं घर आणि आपण सगळे. तर यासोबत ऍड झाले चांदकची चावी चालू होतात ते म्हणजे सगळ्या गावातले आळी आहे त्या आळीमध्ये दंडवत घेत येतात. आणि आता बघा चालू झाले मंदिरामध्ये लगबग चालू आहे. इथे विठ्ठल रुक्माईच्या मंदिराच्या इथे येतात, इथे पाया पडतात सगळे लोक. आणि हा सगळा मंदिराचा परिसर आता थोड्याच वेळात जरा दिसतील आपले गावकरी पाहुणे रवळे सगळे मंडळी. आणि आपलं घर आणि रांगोळी तर मस्तच चमकतं शिवणामध्ये छान छान. वरती जे गावकरी आहेत ते कशासाठी कामासाठी तरी गेले होते कळसाचं काम करायला. आता लाईटिंग पण केलेली आहे मंदिराला त्यामुळे आता इथे ते लोक सेल्फी घेत होते वरती. तर बघा खाली ते दंडवत चालू झालेली आहे. सगळ्यांची आता दंडवत यायला चालू होती. जत्रा आता बघा आपले दंडवत चालू होती आणि आता ही आपल्या आळीची दंडवत येत असतात.
आम्ही सुद्धा आईच्या दंडवतामध्ये असायचो. पण जेव्हापासून आमचं घर इथे बांधलेलं आहे तेव्हापासून आम्हाला खूप जवळ पडतं असं दंडवत. त्यामुळे आमचं लगेच असं चुटकीसरशी होऊन जातं. आणि आता दंडवत बघत आहोत आम्ही. इथून बघण्याचा आस्वाद घेत असतो आम्ही. आणि आता आपलं दंडवत आता चालू होते. तर मस्तपैकी शिवाय दंडवत नाही तर बघा, दंडवताला ज्या काठीने आपण दंडवत घेतो त्याचंही पूजन केलं जातं. आणि मंदिराच्या पाया पडून आपण दंडवताला चालू केलं जातं आपल्या घरच्या मंदिरापासून. चला, भैरवनाथ महाराज की जय. भैरवनाथाचं चांग भलं. दंडवताला चालू झालेला आहे घरातून. आता दंडवताने चालू केलेला आहे. दंडवत म्हणजे देवासमोर पूर्ण अंगाने जमिनीला टेकून केलेला असा साष्टांग नमस्कार. गावच्या जत्रेत ही एक अतिशय श्रद्धेची आणि भक्तीची परंपरा म्हणून मानली जाते. ही परंपरा देवाला नवस फेडण्यासाठी केली जाते. दंडवत म्हणजेच देवा, माझं सर्व काही तुझ्या चरणी अर्पण असा भाव व्यक्त करत असतं. आपल्या चांदकचे ग्रामदैवत म्हणजे श्री भैरवनाथ आणि त्यांच्यासाठी गोडाचा नैवेद्य असतो तो म्हणजे पुरणपोळीचा. तर पुरणपोळीचा हा नैवेद्य घेऊन दंडवत घालत आपल्या घरापासून ते मंदिरापर्यंत दंडवत घालत आपल्या घरातले पै पाहुणे सगळ्या जणी साड्या नेसून नटून थटून आलेले असतात नैवेद्य घेऊन. तर तुम्हाला असा कधी प्रश्न पडला का हो की गावच्या ठिकाणी यात्रा का भरवली जाते? नाही ना की पडला? बरं, उत्तर मी सांगते माझ्या खास छोट्या मुलांसाठी. तर गावचं ग्रामदैवत असतं ते म्हणजे भैरवनाथाचं मंदिर. आणि भैरवनाथ हा गावचा रक्षक देव असं मानलं जातं, म्हणजेच ग्रामदैवत. आणि गावात सुख शांती राहावी म्हणून ही यात्रा भरवली जाते. पिकं, जनावरं आणि लोकांचं रक्षण व्हावं अशी प्रार्थना ह्या यात्रेतून केली जाते. तर दंडवताचा खरा अर्थच म्हणजे काय? तर अहंकार सोडून देवापुढे संपूर्ण नतमस्तक होणे, देवाला समर्पण व्यक्त करणे म्हणजे दंडवत. आणि असं हे दंडवत म्हणजे देवाला पूर्ण प्रदक्षिणा घालायचं तर ते पूर्ण होतं असं मानलं जातं. वर्षभर कोणाला यायला जमलं नाही जमलं तरी दंडवताच्या दिवशी आपल्या घरी यायला लागतं. पाहुणे येतात, त्यानिमित्ताने का होईना गाठीभेटी होतात म्हणून हा सोहळा. मग घरातील लहानांपासून ते थोरांपर्यंत वातावरण अगदी उत्साहवर्धक. यात्रेनिमित्त देवळाची सजावट नव्याने केली जाते आणि गावात उत्साहाचं वातावरण. घरात आपल्या नातेवाईक पाहुणे येतात, त्यानिमित्ताने नवीन कपडे, खरेदी आणि रोषणाई. गावामध्ये एकता आणि परंपरा टिकवण्यासाठी हा यात्रेचा एकमेव उद्देश. तर या ताज्या यात्रे दिवशी भैरवनाथाला नारळ फोडण्यात येतो. नारळ फोडणे म्हणजेच अहंकाराचा त्याग करून देवापुढे नम्र. तर आपला चिकू पण बघा किती छान दिसत आहे, टोपी बिपी घातलेली आहे ऊन लागू नये म्हणून. आणि आजोबा छान असा नातवाला खेळवत आहे, ढिंकचिका ढिंकचिका. तर जल्लोष दिसत आहे त्या दोघांचा. हर्षमय वातावरण आहे आणि त्यासोबतच इथे बघा ढोल ताशांच्या आवाजामध्ये आपलं दुमदुमणारं हे चांदक. वाह, काय दिसतंय. मोठ्या श्रद्धेने हे भाविक दंडवत घालतात, अगदी अनवाणी पायाने, आणि ते पण भर उन्हात. बरं का, त्याच्यामुळे प्रचंड श्रद्धा आणि त्यासोबतच देवाने दिलेलं बळ अंगात ॲटोमॅटिक येतं. वर्षानुवर्ष न दिसलेले चेहरे ह्या यात्रेनिमित्त का होईना समोर दिसतात, त्यामुळे एकमेकांना आनंदच होतो. चला आपण मंदिरात प्रवेश करूया. तर दुरून दुरून येणारे हे भाविक दंडवत घालत येतात भर उन्हामध्ये.
त्यामुळे घामाघूम झालेले असतात आणि त्यांना पाण्याचा घोट मंदिराच्या आतमध्ये पाया पडल्यानंतरच मिळतो. गावातला प्रत्येक जण तसेच बाहेर राहणारे सगळेजण मंदिराचं दर्शन घ्यायला येतात आणि गाभारा थोडा छोटा पडत असल्यामुळे गर्दी होते आणि त्यामुळे ह्या लोकांना एवढे दमून येऊन सुद्धा बाहेर उभं राहावं लागतं. ह्या दिवशी भैरवनाथाला अलंकृत केले जातं ते म्हणजे हारांनी आणि मूर्ती अगदी आकर्षक दिसत असते. त्या दिवशी गोडाचा नैवेद्य दाखवला जातो, नारळ फोडले जातात. देवांचं हे रूप अगदी आकर्षक आणि पवित्र दिसतं, त्यामुळे पाहतच राहावं असं वाटतं. ढोल ताशांच्या आवाजाने आणि उत्साहवर्धक वातावरणाने काही भक्तांच्या अंगातही येतं. वर्षभर चिटपाखरूही नसतं, पण या यात्रे दिवशी मंदिराचा पूर्ण परिसर हा लोकांनी भरून गेलेला असतो. अगदी दुमदुमत असतो आवाज. एकदम ढोल ताशाने दुमदुमत असतो बरं का. सगळेजण पांढऱ्या पोशाखामध्ये, पेहरावामध्ये आणि सगळेजण एकदम जल्लोषामध्ये असतात. ते बघा, तावडीवरून सगळे लोक ते मोठ्या लोकांपर्यंत सगळेजण दंडवत घेतात. बघा आता ही मुलगी एवढ्या उन्हामध्ये पण दंडवत घेते. लांबून लांबून आले, दमतात बिचारे. लागते का ऊन? ऊन लागते का? आता जसं उशीर होईल तसं ऊन वाढत जातं आणि लांबून येणाऱ्या लोकांना अजून उन्हातानामध्ये करावं लागतं. तिथे मंडप घातलेला आहे तावडीमध्ये. तर आता शुळी यात्रा उद्या, त्याच्यामुळे उद्या इथे सगळं काही कल्ला छबिन्याला सुद्धा आता इथे गुलालमुळे होईल सगळं आपलं चांदक. त्याच्यानंतर आणि ताज्या यात्रेला भैरवनाथाच्या इथे सगळी गर्दी असते. दिवसभर आज येणं जाणं असतं. मंदिरात प्रवेश करताना वाईट शक्ती दूर व्हावी म्हणून लिंबू फिरवले जाते. नाथांचं दर्शन होऊन नैवेद्य दाखवला की त्यानंतर गणपतीचं मंदिर, तिथे दर्शन घेऊन नैवेद्य, त्यासोबतच विठू रखुमाई, चिलावळी सगळ्या मंदिरांमध्ये नैवेद्य घेऊन जायचं असतं, नारळ फोडायचं असतं. तर चांदकमधील आपल्या चांदकच्या राजाला आकर्षक अशा रंगाने सजवलं होतं. पूर्ण गणपती छान दिसत होता, एकदम भारीच. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. यात्रेनिमित्त तरुणांचा उत्साह वाखाणण्याजोगाच. ढोल ताशांचा गजर झालाच पाहिजे. इथे दंडवत झालं तर हे बघा, भैरवनाथ मंदिराच्या इथे दंडवताचा झाला कार्यक्रम की सगळेजण सगळ्या मंदिराच्या इथे जातात. तर इथे चिलावळीचं मंदिर आहे. जे भैरवनाथ मंदिर झालं की दुसरं मंदिर असं चिलावळीचं. त्यांचं दर्शन घ्यायला सगळेजण आता चाललेत. चला, नैवेद्य हा फक्त नाथांसाठी नसतो,
तर इतरही देवांसाठी असतो. तर आपण आता चिलावळी मंदिराच्या इथे नैवेद्य दाखवायला आलो आहोत. आंब्याला आंबे आले तर कैरी करायची आहे. मंदिरांमध्ये अनवाणी पायाने दर्शन घेतो आणि घ्यायचं असं तर देव पावते ना कडाक्याचं, आणि त्या कडाक्याच्या उन्हामध्ये आम्ही अनवाणी पायाने चालतो. आपल्याला भेटल्या आहेत आपल्या लाडक्या नंदात्या. तर काय मग कशी झाली यात्रा? झालं मग यात्रेची काय तयारी केली? काय करायचं? आम्हाला जेवायला बिवायला पोळ्या पोळ्या पोळ्या. उद्यासाठी उद्या मटण. मटण बोलवणार? हा येणार का? येणार नक्की. येणार तर हा, बोलावणार. आत्याला बोलवणार, आम्ही येणार नाही. आत्याला पाहिजे. या तुम्ही पण. आपण हे बघा सगळ्या मंदिराचं दर्शन करायला आता आपले चांदक ग्रामस्थ सगळेजण चाललेले आहे. हा व्हेरी गुड असं पाहिजे. मस्त मस्त. हा बरोबर. आता तर बघा इतर वेळेस इतकं चिटपाखरूही नाही दिसत आणि आता यात्रेच्या दिवशी सगळे आपल्याला दिसत आहेत, पाहुणे रावळे वगैरे. हाय. तर कसं वाटलं मग आमच्या चांदकमधला दंडवत सोहळा? तर तुम्हाला माहिती देण्यासाठी मीही खूप मेहनत घेतली आहे, त्यामुळे तुमचा एक लाईक तर बनतोच. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्याला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. आपलं चांदक, आपल्या सातारा भाग गाजवायचा आहे, त्यामुळे मलाहीच तेवढाच सपोर्ट करा. जास्तीत जास्त शेअर करा, लोकांपर्यंत पोहोचवा, जेणे की आपण अजून 10 दिशा गाजूयात आपलं चांदक. आणि पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. चांदकचा छबिना 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 छबिना.